माझ्या मुलाच्या शाळेत मला त्याच्यासाठी रोज डबा द्यावा लागत नाही. मुलांच्या बाबतीत नेहमी असं असतं की अरे आज डब्याला काय द्यायचं. मला तो प्रश्न पडत नाही, कारण मुलाच्या शाळेत रोज एकाच्या घरून जेवण येतं आणि सगळे मुलं ते एकाच प्रकारचं जेवण जेवतात. म्हणजे वर्गात एकूण 24 मुलं आहेत. प्रत्येक दिवशी 24पैकी एक जणाला या सगळ्यांचं आणि स्टाफसाठी जेवण पाठवायचं असतं. त्यामुळे 24 दिवसानंतर माझी टर्न येते. वर्गातील प्रत्येक मुलं वेगवेगळ्या धर्माचे आहेत, वेगळ्या राज्यातले आहेत. त्यामुळे त्यांना कधी पंजाबी, गुजराती, बंगाली, महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखता येते. प्रत्येक खाद्य संस्कृती जाणून घेता येते. पोळी, भाजी, सलाड, भात असं परिपूर्ण जेवण वर्गातल्या मुलांना आणि स्टाफला खायला मिळतं. ज्या दिवशी ज्याच्या घरून डबा येणार असतो त्या मुलाला त्या दिवशी ॲक्टिव्हिटीमध्ये प्रमुख ठरवलं जातं. अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिने मुलगा कबीरच्या शाळेबद्दल हा खुलासा केला आहे. रोज डबा देण्यापेक्षा 24 दिवसातून एकदा त्या सगळ्यांसाठी तिला जेवण पाठवावं लागतं. यावर काही लोकांच्या कमेंट अशा आहेत की काही जण म्हणतात श्रीमंत लोकांनी लहान शाळा हे चोचले पुरवू शकतात. दुसरी कमेंट आहे, कल्पना खूप छान आहे, यामुळे मुलांना खाद्य संस्कृतीचा परिचय होतो. तसेच कोणाच्या डब्यात आवडती भाजी, कोणाच्या डब्यात नावडती भाजी हा प्रश्नच उरत नाही. सगळी मुलं एकत्र घरी आल्यासारखी जेवणार, पण शाळेतील स्टाफ आणि शिक्षक यांना जेवण का पाठवायचं हा मला पडलेला प्रश्न आहे. काही जण म्हणतायत वर्गातील मुलांसाठी शाळेतील शिपाई, स्वच्छता कर्मचारी, सिक्युरिटी यांच्यासाठी ठीक आहे, पण भरमसाठ पगार घेणाऱ्या शिक्षकांसाठी काय गरज आहे. दुसरी कमेंट आहे, मस्त कल्पना आहे, शक्य असेल तर सगळ्याच शाळांनी हा कित्ता गिरवावा. नाही आवडली कल्पना. इतक्या जणांचं जेवण दर्जेदार होईलच असं नाही. आपण रोज हायजीन मेंटेन करून लेकरांची आवड, त्याची तब्येत, सवय सर्व गोष्टींचा विचार करून डबा देतो आणि वेगवेगळ्या डब्यातलं शेअर करून खाल्ल्यास मुलांना आनंद होतो. दुसरी कमेंट आहे, अरे बापरे, ही असली कसली शाळा आणि यातले शिक्षक मुलांच्या घरून येणाऱ्या जेवणावर जगतात. उलट या शिक्षकांनीच मुलांना खायला घालायला हवं. नाव मोठं आणि लक्षण खोटं. पुढची कमेंट आहे, आयला शाळेने मस्त धंद्याला लावले पालकांना. शिक्षक तर वाटच बघत असतील रोज एखाद्याच्या घरून जर चविष्ट जेवण येत असेल तर. कसले नवीन छंद काढतील आजकालच्या शाळेत काही सांगताच येत नाही. अशी स्कीम शाळेने प्रत्येक मुलांच्या पालकांना द्यायला हवी, म्हणजे घरी काही जेवण बनवायचा प्रश्नच येणार नाही. पुढचा व्यक्ती म्हणतोय की मला या शाळेतला स्टाफ व्हायला आवडेल. शाळेचं नाव काय आहे सांगितलं तर बरं होईल. कल्पना छान आहे, पण शिक्षकांना रोज जेवण देण्याची गरज नाही. एक व्यक्ती म्हणते म्हणजे दर 24 दिवसांनी भंडारा करायचा तर. पुढची कमेंट आहे, एकाच दिवशी वेगवेगळ्या पदार्थाची थोड्या प्रमाणातली अंगत पंगत ही लहान मुलांच्या शरीराला आणि मनाला जास्त पोषक असते. शाळेचा डबा हे केवळ अन्न पोषणाचं तंत्र नाही, त्यामागे वेगवेगळ्या जात, धर्म, प्रांतातली अन्न संस्कृती, एकमेकांमध्ये वाटून खाणे, देणे घेणे इत्यादी अनेक संस्कार दडलेले आहेत. अनेक गोष्टींचं शिक्षण, पुस्तक, वर्ग आणि शिक्षक याशिवाय मिळवायचं असतं. तुमच्या शाळेतला हा प्रकार म्हणजे निव्वळ केटरिंग सर्व्हिस झालेली आहे. पुढची कमेंट अगदी मजेदार आहे मंडळी. 24 जण आणि स्टाफ एवढ्यांचा स्वयंपाक करून पाठवायचा, माझ्यासारखीला ते विचाराने टेन्शन येईल. मराठी शाळेत सर्वांना एकसारखा पोषण आहार मिळतो. पुढची कमेंट आहे, तुझे स्कूल तुलाच लग लाभ, आम्हाला नको. मंडळी तुमचं याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये लिहा.